हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम आणि गीतामृत या मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यासी योग त्यामधील 23, 24, 25 असे श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण 23वा श्लोक पाहूया. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकम् उच्यते. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्ती विना केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: विभिन्न वर्ण तथा आश्रमांसाठी नेमून दिलेली शास्त्रांतील जी नियत कर्मे निष्काम भावनेने आणि स्वामित्वाच्या अधिकाराविना रागद्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता तसेच आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात. तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की आपण जन्मानेच क्षुद्र असतो आणि ज्या कर्मांद्वारे आपल्या कर्मांद्वारे खर तर आपला पुढचा वर्ण ठरत असतो, जसं की क्षत्रिय किंवा वैश्य, क्षुद्र किंवा ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मणांचं कर्तव्य काय आहे की जे प्रशासक आहेत तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि देवी देवतांशी जो संबंध आहे त्या समाज पुरुषाचा तो प्रस्थापित करणं हे ब्राह्मणांचं कार्य आहे. जसं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे समाज पुरुष आणि आपलं शरीर यांचं जर आपण साधर्म्य पाहिलं तर मेंदूद्वारे आपल्या बुद्धीद्वारे आपण विविध गोष्टींचा निर्णय घेत असतो आणि विविध आपल्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांना आपण प्रेरित करत असतो. तर हे जे कर्म आहे हे ब्राह्मणांचं कर्म आहे. त्याच्यानंतर दुसरं क्षत्रियांचं कर्म, की ज्याच्यामध्ये प्रशासक की असा हवा, राजा असा हवा की ज्यामुळे प्रजेतील प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित काळजी घेतली जाईल. म्हणून ब्राह्मण, स्त्री आणि बालक किंवा जो निशस्त्र आहे, कमजोर आहे, या सगळ्यांची काळजी घेणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. वैश्य म्हणजे आणि क्षत्रिय आपल्या शरीरातले जे भुजा जे कार्य करतात संरक्षणाचं, तर त्याच्याशी तो साधर्म्य आहे. आणि आपण जेव्हा एखादा पदार्थ खातो तेव्हा पोटामध्ये जी भूक असते तर तिथून तो सिग्नल मिळतो की आता भूक लागली, आता तहान लागलीये, आणि मग आपण त्या गोष्टी ग्रहण करतो आणि मग संपूर्ण शरीराला त्याचं पोषण होतं. जे पोषण किंवा जे कर्म हे एका वैश्य किंवा व्यापाऱ्याचं आहे की जो कृषी गोपालन, कृषी किंवा शेती या संबंधीचे व्यवसाय तो करतो आणि संपूर्ण किंवा संपूर्ण समाजातील प्रत्येकाचं उदरभरण कशा प्रकारे आपण त्या पद्धतीने करू शकतो, तर या संबंधी वैश्याचं कर्म असतं. आणि क्षुद्र म्हणजे आपण ह्या संपूर्ण गोष्टींना चालण्यासाठी आपण कसं पायांचीच गरज असते की आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, आपल्याला जरी काही काम करायचं झालं तरी
पायांची मदत घ्यावी लागते, त्याशिवाय आपण एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक शरीराच्या अवयवाला एक काम करण्यासाठी पायांची आवश्यकता असते. तसंच समाजामध्ये ब्राह्मण वर्ग असू देत, क्षत्रिय असू देत किंवा वैश्य असू देत, त्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते, तर असं मदत म्हणून किंवा जी अन्य कार्य की जिथं फार त्यांचं कार्यकुशलता नाही हे करावी, म्हणजे क्षत्रियांचं युद्धकला ही एखादं सिंपल काहीतरी काम असेल तर तिथं त्याचं काही गरज पडत नाही. तर अशा छोट्या छोट्या कामांची मदत म्हणजे क्षुद्र वर्ग ते संपूर्ण समाजाची काळजी घेतो. आता एक लक्षात घेऊ शकतो की म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी हे उदाहरणं आढळतात आणि सांगितलेली पण आहेत की आपल्या हातांनी जर ठरवलं की मी एवढं कष्ट करते, किंवा पायांनी ठरवलं की मी एवढी पायपीट करतो, मग जे काही अन्न आहे तर ते पोटालाच का बरं मिळायला पाहिजे. तर आजपासून मी संपावर की मी नाही, पोटासाठी काही काम असेल तर मी नाही त्याला सहकार्य करणार, असं जर आपण केलं तर सरते शेवटी आपल्याला लक्षात येतं की त्या शरीराचाच विनाश होऊ शकतो. तर या चारही वर्गांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी जर ठरवलं की मी असहकाराची भूमिका घेणार आहे आणि त्यांनी स्वतःचं जे धर्म पालन आहे ते योग्यरित्या नाही केलं, तर त्या संपूर्ण समाज पुरुषाचं विनाश ओढवतो, किंवा ती थोडक्यात तो समाज पुरुष अपंग होतो असं आपण म्हणू शकतो. आणि ती परिस्थिती खर तर सध्या आपल्याला आढळते की प्रत्येकालाच, म्हणजे असं जे कंपॅरिझन आहे हे जर आपण मांडलं तर त्याला सुद्धा लोक अशी हे पाहतात की ब्राह्मण म्हणजे त्याच तुलना ही बुद्धिमत्तेशी केलेली आहे. तर एक खरोखर म्हणजे भगवंतांनी वर्णाश्रम दिलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की जन्मानुसार कुणी ब्राह्मण ठरत नाही, तर जन्मावर म्हणजे जन्मतः प्रत्येक जण क्षुद्र असतो आणि कर्मानुसार खर तर आपण त्या त्या गोष्टींची ज्याला जी आवड आहे त्या गोष्टी आत्मसात करून खर तर तो वर्ण ती व्यक्ती धारण करत असते आणि मग ती त्याची ओळख बनते. तर अशा पद्धतीने खर तर वर्णाश्रम धर्म सांगितलेला आहे की जिथं कुठंच जातीभेद असं गोष्ट नाहीये. म्हणजे साधं उदाहरण आपण पाहू शकतो की जर आपल्या पायाचं नख जरी तुटलं तरी पण आपण लंगडत चालतो, किंवा आपली बुद्धी काम करत नाही, का तर वेदना असतात, तिथं खूप वेदना असतात. म्हणजे नंतर आपण पाहू शकतो की एक क्षुद्र क्षुद्र वर्गाने जरी असहकार केला तर जो ब्राह्मण वर्ग आहे तो स्वतःचं कार्य व्यवस्थितरित्या करू शकत नाही. त्यामुळं या गोष्टी अशा नाहीयेत की कुठेही इथं स्वामित्वाची भावना नाहीये. तर तो संपूर्ण ते शरीर टिकवण्यासाठी प्रत्येकाला आपापलं काम करायचंय. त्यामुळे ब्राह्मण लोक त्यांचं कार्य करतील, क्षत्रिय लोक त्यांचं कार्य करतील, वैश्य लोक त्यांचं कार्य करतील आणि क्षुद्र लोक त्यांचं कार्य करतील, आणि ते सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्यामुळे असं कुणीच नाहीये की एक एक वर्ग हा उच्च स्तरावरती आहे आणि बाकीचा निम्न स्तरावरती आहे. तर अशी मुळात भावनाच नाहीये. तर एकमेकांवरती अवलंबून राहण्याची खरी समाज व्यवस्था आहे. आपण जर थोडस आधीच्या पिढ्यांमध्ये पाहिलं तर एक 12 बलुतेदार म्हणून समाज व्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण स्वतःच एक सहभाग दर्शवायचा की समाज रचना व्यवस्थित टिकवण्यासाठी. जसं की समजा माझ्यामध्ये एखादं शेतामध्ये काम करण्याची शक्ती आहे, तर मग तिथे जी ज्वारी, गहू ज्या काही गोष्टी पिकतील तर त्या काय व्हायच्या की समजा आपल्या एखादा सणवार असेल तर ते परडी घेऊन येतात लोक, तर त्यांना काही धान्य देणं किंवा समाज मंदिर म्हणजे त्या गावातलं जे मंदिर आहे ज्याला आपण ग्रामदैवत म्हणतो, तर त्याचं जे पुजारी काम करतात
तर त्यांच्यासाठी काही भाग राखून ठेवणं, किंवा आपल्याला जे काही आता घरामध्ये छोटी मोठी काही कामं असतील तर ते करण्यासाठी जर कोणी येत असेल, तर ते काम झालं करून की त्यांना मग ते धान्य जर आपण एक त्यांचं परतफेड म्हणून जर करू शकलो, तर याच्यामध्ये कशी पद्धत होती की माझं जे कौशल्य आहे तर ते मी वापरून त्या समाजाचं कुठंतरी सेवा करण्याचा प्रयत्न करणं, ही खरी पद्धत होती. आणि म्हणून ती 12 बलुतेदार पद्धती, जी समाज व्यवस्था आपली होती, की ज्याच्यामध्ये लोहार, कुंभार, हं अशा त्या त्या व्यवसायानुसार लोक म्हणजे पारंपरिक पद्धतीने सेवा देत होत्या. आणि मग साधं म्हणजे आता उन्हाळा सुरू झालाय, तर प्रत्येक घरोघरी माठाची आवश्यकता आहे. मग त्या गावातल्या कुंभाराला ते काम संपूर्ण गावाची सेवा करण्याचं काम मिळत होतं. आणि मग अ, असं माठ तयार करणं किंवा रोजची जी भांडी असायची स्वयंपाकाची, तर ती देखील अशीच असायची, मातीची किंवा कुल्लड असायचं. तर याच्यामध्ये काय व्हायचं की त्या प्रत्येक हाताला काम मिळायचं. मग ह्याच्यामध्ये स्किल किंवा ते कौशल्य कुठल्या एका परिवाराचं आहे, तर कुंभार समाजाचा. तर मग त्यांना ते काम मिळायचं जे वर्षभर पुरायचं काही ना काहीतरी निमित्ताने. जसं मध्ये संक्रांत गेली तर तिथं संक्रांतीचं काम, अशा पद्धतीने ते काम वर्षभर पुरायचं आणि आनंदाने ते करत होते लोक. आणि हे काम करताना मग जो शेतकरी वर्ग आहे तर ते त्यांची अन्नधान्याची गरज पुरवायचा. किंवा समजा कुणी शिंपी किंवा टेलरिंगचं काम चांगलं येत असेल, तर ते काय करायचे की वस्त्र या गोष्टीची संपूर्ण गावाची काळजी किंवा ती सेवा त्यांना वर्षभर पुरायची. तर अशा पद्धतीने प्रत्येक समाजातील घटकासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी, प्रत्येक हातासाठी काम होतं खरं तर. आणि त्याचा योग्य मोबदला देखील कुठल्या तरी वस्तूच्या स्वरूपात त्यांना मिळायचा. आणि त्यामुळं संपूर्ण समाज पुरुष खर तर एका अर्थाने स्वस्थ होता, की आपली समाज व्यवस्था खरोखर खूप म्हणजे म्हणून स्वावलंबी खेडी हा ही खरं आपल्या भारतीय समाज रचनेची एक कन्सेप्ट होती. आणि मग कालांतरानं जेव्हा ब्रिटिश साम्राज्य आपल्यावरती म्हणजे त्याचं जो पगडा बसला, तर त्याच्यामध्ये मग पैशांना महत्व आलं. आणि मग गव्हाची पण किंमत आली, ज्वारीची पण किंमत आली. की पूर्वी कसं एक पायलीभर धान्य, जर माझ्याकडे गहू पिकले असतील तर मी एक पायलीभर धान्य जर दुसऱ्यांना दिलं तर त्यांच्याकडची ज्वारी एक पायली मला मिळायची. परंतु आता काय होतं की नाही, गहू जर 60 रुपये किलो आहेत तर तेवढीच ज्वारी नाही मिळणार का, तर त्याची किंमत समजा एक 40-50 रुपये आहे. तर हे पैशांमध्ये गणित जेव्हापासनं आलं तेव्हापासनं मग या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. आणि ती जी समाज व्यवस्था आहे किंवा वर्णाश्रम पद्धती आहे ती कुठंतरी मागे पडली. आणि खरं तर एक वेगळंच राजकीय वळण हे सगळ्या गोष्टीला दिलं गेलं. आणि मग कुठली तरी जाती निम्न आहे, कुठली तरी उच्च आहे, असं उगाच अवडंबर माजलं गेलं. आणि खरं तर त्या आपला हा खरा जो समाज पुरुष अपेक्षित आहे तो खऱ्या अर्थानं आता अपंग झालेला आपल्याला आढळतो. आणि मग तिथं म्हणजे ही जेव्हा व्यवस्था होती तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक कर्म हे सात्विक होतं. कारण तिथं कुठंच रागद्वेष, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट हा प्रकारच नव्हता. माझ्याकडे जे स्किल आहे ते मला समाजाच्या भरभक्कम अर्थव्यवस्थेसाठी किंवा समाजाच्या बांधणीसाठी वापरायचं आहे, एवढंच फक्त जर माझ्या माझ्या मनामध्ये लहानपणापासून जर बिंबवलं गेलं असेल तर तिथं स्पर्धात्मक वृत्ती येणारच नाही. त्यामुळे माझं कॉन्ट्रीब्युशन मी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने देऊ शकेल, मी माझ्या कामामध्ये कशा पद्धतीने अजून कुशल होऊ शकेल, एवढ्या एकच सतत सातत्याने विचार असायचा. आणि त्या दृष्टीनं अधिकाधिक खोलवर शिकणं असायचं. आणि म्हणून प्रत्येकाचं काम हे खऱ्या अर्थानं सात्विक होतं. म्हणजे ब्राह्मणांनी करू देत, क्षत्रियांनी अगदी हिंसा करू देत, धर्मयुद्ध असायचं. त्यामुळे युद्ध देखील
त्यामुळे युद्ध देखील हे सात्विकच होतं, धर्मासाठी होतं. तर अशा पद्धतीने ही पुन्हा एकदा जी वर्णाश्रम पद्धती आहे, श्री प्रभुपाद म्हणतात की माझं हे कार्य राहिलेलं आहे की वर्णाश्रम पद्धती हे करणं, स्थापन करणं. 50% कार्य झालेलं आहे. तर खऱ्या अर्थानं आपल्यावरती ती जबाबदारी सोपवून गेलेले आहेत प्रभुपाद. आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने हा विचार करणं खरोखर गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा अशा व्यवसायांची निवड करू शकतो की जेणेकरून समाजामध्ये एक पॉझिटिव्ह किंवा क्रिएटिव्ह अशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकतो. आणि ज्याच्यामध्ये जे रागद्वेष न ठेवता प्रत्येक जण कार्य करेल, प्रत्येकाच्या हातासाठी काम असेल, ना की कुठल्या योजनांचं अवडंबर माजवलं जाईल आणि एका अर्थाने समाज दुबळा बनवला जाईल. सध्याच्या ज्या योजना आहेत की ही योजना ती योजना, ज्याच्यामध्ये खर तर काही नाही काम केलं तरी काहीतरी आपल्याला त्याचं मोबदला मिळतो. ठीक आहे, काही ज्यांना खरोखरच शक्य नाहीये कुठलं काम करणं, त्यांच्यासाठी या योजना ठीक आहेत. परंतु समाजाला असं आळशी बनवणं किंवा अपंगत्व येण्यासारख्या ज्या योजना आहेत, तर या योजनांचं खरंच गरज नव्हती पूर्वी. कारण प्रत्येक हातासाठी काही ना काहीतरी काम असायचं. आणि एखादं खरोखर म्हणजे एखादा वृद्ध आहे जो काहीच काम करू शकत नाही वयानुसार, किंवा एखादा खरोखर अपंग आहे, अंध आहे, तो काहीच काम समजा करू शकत नाही, तर समाज व्यवस्था तितकी भरभक्कम असायची की जसं आपण म्हणतो ना की आमच्या घरामध्ये 2 जणांचा स्वयंपाक इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की अजून 4 लोक जरी आली तरी सहज निभावून आम्ही नेऊ शकतो किंवा सहज जेवून जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने तो समाज हा अशा दुर्बळ घटकांची खऱ्या अर्थानं काळजी घेत होता. आणि खरं त्या अर्थानं जर आपण पावलं टाकली तर प्रत्येकाचं कर्म हे सात्विक होऊ शकतं. दुसरं आहे 24वा श्लोक, यत्तु कामे कर्म साहंकार क्रियते बहुलायासम तद राजसम उदारुतम. अर्थ, परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते आणि जे मिथ्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. तर याच्यामध्ये रजोगुण म्हणजे खूप मोठ्या प्रयासाने एखादं कर्म केलं जातं आणि त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा असते, फळाची अपेक्षा असते. आणि एखादं कर्म केलं तर ते मिथ्या अहंकार युक्त बुद्धीनं केलं जातं. हे खूप हॅलो, हरी बोल. हरी बोल. एक फोन आलेला, सॉरी. तर फलाच्या अपेक्षेने जी कर्म केली जातात आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिथ्या अहंकार बुद्धीने केली जातात ते रजोगुणी कर्म आहे. आता आपण हल्ली आत्ताच जे आहे कर्म आपण जे करत आहोत ते खऱ्या अर्थानं या स्वरूपामध्ये सापडतं. किंवा आपण जे कुठलंही काम करतो ते रजोगुणी या प्रकारात मोडतं. मला पण आणलेलं. हरी बोल. हरी बोल. माईक चालू आहे. तर आता याचं मूळ जर शोधायचं झालं तर पुन्हा एकदा आपली जी समाज व्यवस्था आहे ती कुठेतरी ह्या ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीमनी खरोखर मोडकळीस आणलेली आहे. आणि प्रत्येकाला म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की ही एज्युकेशन सिस्टीम कशी आहे की इथं स्किल्सचा विचार फारसा नाहीये. तर तुम्ही ही डिग्री हे करा,
मग तुम्हाला एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की इंटलेक्च्युअल स्लेव्स बनवण्याचं काम या ब्रिटिश शिक्षण पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडं कितीही ज्ञान असू देत, परंतु तुम्ही काय होता की गुलामगिरी सारखंच आपण आपलं वर्तणूक असते. म्हणजे म्हणजे मी आता एक, आणि तिथं माझी जी बुद्धी जगामध्ये मला कुठून जास्त पैसा मिळेल असा व्यवसाय किंवा अशी नोकरी मी कशा पद्धतीने स्वीकार करू की जेणेकरून मी माझं जे लाईफस्टाईल जी आहे ती मेंटेन करू शकेन. तर प्रत्येकाचा हा विचार असतो. आणि त्यामुळं आपण इथे काय होतं की एखादा हत्ती आहे की जो उडू शकत नाही, किंवा पाण्यामधला मासा जो आहे तो झाडावर चढू शकत नाही, परंतु ही जी आताची शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनाच एका माळेमध्ये गुंफलं गेलेलं आहे, आणि त्या माशाला पण अशा पद्धतीने ट्रेन करतायत की त्यांनी त्या झाडावर चढावं. आणि मग तो नाही चढला तर तो माशाला काही येतच नाही, तो ढ आहे. हा, अशा पद्धतीने कुठेतरी तो शेरा असतो. तर जी शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर तर बदल होणं अपेक्षित आहे. आणि सुदैवानं इस्कॉन मधले बरेचसे जे भक्त आहेत तर त्या दृष्टीने प्रयत्न देखील करत आहेत. काही जण होम स्कूलिंग करत आहेत की जिथे शास्त्रांचा देखील मुलांना अभ्यास करवला जातो. आणि जी काही म्हणजे उच्च शिक्षित लोक देखील पुन्हा एकदा सेंद्रिय शेती किंवा गोपालन या व्यवसायांकडे वळालेले आहेत. खरोखर म्हणजे ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्षात येतं की कुठंतरी ह्या शिक्षण पद्धतीचा जो दोष आहे की प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन, स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्याचा जो हे काम आहे, आणि मग तिथंच मग तो मिथ्या अहंकार येतो की मी कशा पद्धतीने चांगल्या लाईफस्टाईल मध्ये राहू शकतो, कारण मी एवढं एवढं शिकलेले आहे आणि मी एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी करते किंवा व्यवसाय करते. आणि मग तो डिफरन्स येतो आणि मग तिथं तो मिथ्या अहंकार बळावतो. तर या मिथ्या अहंकाराच्या वृत्तीला छेद देण्यासाठी खरोखर व्यवसाय देखील आपल्याला पारंपरिक पद्धतीचे निवड करणं हे प्रकार अनेक उच्च शिक्षित लोक करत आहेत. हे समाजाचं चांगलं चित्र बदलताना आपल्याला आढळून येतं. तर आपण देखील हा विचार आपल्या मुलांना जेव्हा आपल्याला शिकवायचा आहे, अर्थातच लक्ष्मीची प्रत्येक ठिकाणी गरज पडते. कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुख्य साधन म्हणजे पैसे आहेत. त्यामुळं अगदीच आपण आपली आवड आणि त्या आवडीनुसार आपण तो व्यवसाय खरोखर तेवढ्या प्रमाणात करू शकतो का, तेवढा त्या आपल्या छंद जोपासण्यासाठी जो काही किंवा जी आपली आवड आहे त्याला तेवढा राजाश्रय आहे का, लोकाश्रय आहे का, हे देखील आपल्याला पाहावं लागतं. परंतु एक बॅलन्स, समतोल जर साधता आला या सगळ्या ह्याच्यामध्ये की जिथे आपण गरजेपुरतं पैसे अर्थार्जन देखील करू शकतोय, परंतु आपण आपला मूळ स्वभाव न विसरता त्या दिशेने देखील आपण कुठेतरी वाटचाल भले कासवाच्या गतीनं का होईना करत असू, तर नक्कीच ते खूप चांगलं तो चांगला बदल असू शकतो. आणि तीच खरं तो विचार किंवा त्या पद्धतीची जी जीवनशैली आहे ती रजोगुणात्मक न राहता मग परत आपल्याला सत्वगुणाकडे नेऊ शकते. तिसरा श्लोक आहे अनुबंधम क्षयम हिंसा अनपेक्ष च पौरुषम मोहात आरभ्यते कर्म यत्तामसम उच्यते. जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून आणि भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म असे म्हणतात.
श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य, मनुष्य आपल्या कर्मासाठी देशातील शासनास आणि भगवंतांच्या यमदूत नामक दूतांस उत्तरदायी असतो. स्वैराचारी वृत्तीने केलेले कर्म विनाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रांतील नियत आदेशांचा भंग होतो. असे कर्म प्रायः हिंसात्मक असते आणि ते इतर जीवांना पीडादायक होते. असे दुराचारी कर्म स्वतःच्याच अनुभवावर आधारून केले जाते, यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणामुळे उत्पन्न होतात. तर आपल्याला असं वाटतं की तामसिक कर्म म्हणजे काहीतरी राक्षसी वृत्तीची कर्म आहेत, किंवा जे आता दहशतवाद पसरलेला आहे, आतंकवाद पसरलेला आहे, ती खरोखर या कर्मामध्ये मोडतात, की जिथे समाज व्यवस्था ही विनाशाकडे नेण्यासाठी जी काही किंवा सुरक्षिततेची भावना कमी करून असुरक्षितता पसरवणं, समाजामध्ये भीतीदायक वातावरण उत्पन्न करणं, ही जी सर्व काही कर्मे आहेत ही तामसिक प्रकारामध्ये मोडतात. आता ह्याच्यामध्ये केवळ दहशतवादी, आतंकवादी किंवा राक्षस यांचा समावेश होतो का? तर आपण पाहू शकतो की आत्ताची जी समाज व्यवस्था आहे, तर अगदी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये खरोखर म्हणजे थोडस पूर्वीपेक्षा जे सुरक्षित वातावरण आहे, तर तेवढं ते सुरक्षित वातावरण राहिलेलं नाहीये. म्हणजे घरामध्ये जर वृद्ध लोक असतील तर त्यांना चोरांची भीती असते, किंवा स्त्रिया असतील तर त्या स्त्रियांना घरामध्ये म्हणा किंवा बाहेर अगदी एकटं फिरणं हे तितकंसं योग्य राहिलेलं नाहीये. तर एवढी असुरक्षिततेचं किंवा भीतीदायक वातावरण आहे पाश्चात्य देशांमध्ये. पाश्चात्य देशातच काय, पण आपल्याला अगदी बारामती सारख्या ठिकाणी देखील आपल्याला आढळतं की थोडंफार काहीतरी मित्रांमध्ये काहीतरी भांडण झालं क्षुल्लक गोष्टींवरून, परंतु तो राग आवरता नाही आला तर बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे लोक पिस्तूल म्हणजे शूट करतात, किंवा इथं धारदार शस्त्रांनी वार करतात. तर हे असं जे चित्र आहे, तर ते गावोगावी किंवा अगदी मोठमोठ्या देशांमध्ये देखील असं पसरलेलं आहे. त्यामुळे कुठंच म्हणजे पदम पदम यत विपदम तेषाम, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही असुरक्षिततेची भावना आणि आता तर खूप हल्ली वाढलेली दिसते. तर ती का बरं वाढलेली आहे? कारण हा तमोगुण प्रत्येक म्हणजे समाजामध्ये हा पसरत चाललेला आहे, की जिथं शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा अशी कर्म केलीस तर पुढचं त्याचं परिणाम, कर्माचे परिणाम असे असे होतील, हे मुलांना माहितीच नाहीये, लहानपणापासून शिकवलेलंच नाहीये. का? तर आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे, मग कुठलाच धर्म शिकवायचा नाही. तर अशी जी काही राजकारणी लोकांनी जो काही एक हे केलेला आहे, समाज म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये जो हा व्यत्यय आणलेला आहे, तर त्यामुळं काय झालेलं आहे की मुलांना शास्त्राधार म्हणजे काय घ्यायचं हेच माहिती नाहीये, भगवद्गीता म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये हेच माहिती नाहीये. तर हे जर आपण लहानपणापासून आपल्या शास्त्रांचं त्यांना, कारण ही शास्त्र म्हणजे असं नाहीये की कुठलं तरी धर्मासाठी आपण एक हिंदू धर्म किंवा एखादा मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असं नाहीये. तर धर्म म्हणजे आपला स्वभाव काय आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय नियम आहेत, जे नियम सर्व ठिकाणी सारखे आहेत. म्हणजे कोर्टामध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा झाला तर तेवढे मोठे मोठे पुस्तकं ते रेफर करतात की याच्यामध्ये हा नियम दिलाय आणि या कलमानुसार ही शिक्षा आहे किंवा काय. तर हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये असं नाहीये की एखादं काहीतरी झालं तर ही शिक्षा, म्हणजे झाल्यावरती काहीतरी सांगणं, अशापेक्षा ते होऊच नये म्हणून जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत, ज्याला मोड ऑफ कंडक्ट म्हणतो आपण, की सदाचार किंवा काय पद्धतीने कुठल्या नियमांचं तुम्ही पालन करा की जेणेकरून तुम्हाला शिक्षेसाठी म्हणजे तिथपर्यंत जाण्याची गरजच पडणार नाही. तर हे हे जे नियम आपल्याला भगवद्गीतेत शिकवलेले आहेत भगवंतांनी,
स्वतः सांगितलेले आहेत. तर हे जर आपल्याला लहानपणापासून जर एखाद्याच्या मनावरती बिंबवले गेले, तर मग असा दहशतवादी, आतंकवादी किंवा इंद्रियाच्या आहारी गेलेला समाज नक्कीच तयार होणार नाही. आणि मग आपण ही तामसिक कर्म किंवा इतरांना क्लेश देणारी कर्म जो जे लोक करत आहेत, तर त्या लोकांचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि मग तो समाज खऱ्या अर्थानं सात्विक होऊन तो सुधारू शकतो. तर म्हणजे आपल्याला आपल्या भागवत मध्ये किंवा इतिहासामध्ये देखील असे सत्व रजतम या कर्म म्हणजे या गुणानुसार होऊ शकतो, की जसं म्हणजे एक साधा गर्भाधान संस्कार ज्याला आपण म्हणतो, की खूप मोठा तो संस्कार आहे. जे 16 संस्कार आहेत, तर त्यातला हा फार महत्वाचा, सुरुवात जिथं होते तर तो हा संस्कार आहे, गर्भाधान संस्कार. तर त्याच्यामध्ये आपण पांडव, 5 पांडवांची जर आपण त्यांच्यावरती झालेले संस्कार म्हणजे कुंती देवींनी विविध देवतांना आवाहन करून या पांडवांना जन्म दिलेला आहे. म्हणून युधिष्ठिर हे काय झाले, धर्मराज झालेले आहेत. कारण धर्माचे रक्षण करणारे असे जे यमराज आहेत, तर त्यांच्यामध्ये गुणधर्म आढळतात. किंवा इंद्र देवतांचं आवाहन झाल्यानंतर अर्जुन अश्विनी कुमारांकडनं आवाहन, नकुल आणि सहदेव हे माद्रीपुत्र, अशा पद्धतीने 5 पांडव आपण पाहू शकतो. किंवा इव्हन कर्णाचं जे काही आहेत, तर ते सूर्यदेवांना त्यांनी आमंत्रित केलेलं असतं. परंतु त्यांच्यावरती नंतर जे संस्कार झाले, तर त्याचा परिणाम म्हणून कर्णाचं जे काही कर्म म्हणतो ती अधर्माच्या दृष्टीने जास्त आढळतात. आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहू शकतो की युधिष्ठिरचा जन्म म्हणजे जेव्हा गांधारी आणि कुंती एकाच वेळेस गरोदर होत्या, परंतु पहिला पुत्र त्या कौरवांमध्ये कोणाचा झाला, तर युधिष्ठिर. मग युधिष्ठिराचा जन्म आधी झाला म्हणजे नंतर पुढचं जे राज्याचं त्या राजसिंहासनावरती कुणाचा अधिकार येणार, तर युधिष्ठिरांचा. हे जेव्हा गांधारीला लक्षात येतं, तेव्हा प्रेग्नंट असताना त्यांना इतका राग येतो की मी प्रेग्नंट आहे आणि माझा पुत्र का बरं लवकर नाही जन्माला आला. म्हणून त्या रागाच्या भरामध्ये ती स्वतःच्याच गर्भाचे तुकडे करते, 100 तुकडे करते. रादर 101 एक मुलगी आणि 100 एक मुलगी मला वाटते आधी झालेली असते, परंतु हे 100 तुकडे करते आणि त्यातून कौरव सेना जन्माला येते. आणि मग हा जो संस्कार झालेला आहे त्यांना जन्माच्या आधीच, जर त्यांच्यावरती असे हिंसात्मक त्यांना जर संस्कार झाले असतील, तर ते का बरं एवढ्या द्वेषाने युक्त त्यांनी केलेलं आहे. म्हणल्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये हा द्वेष उत्पन्न झालेला असेल हे आपण पाहू शकतो. मग म्हणूनच हे कौरव हे रजोगुणाने प्रेरित होते, की त्याच्यामध्ये प्रचंड द्वेष होता, प्रचंड स्पर्धात्मक वृत्ती होती आणि एवढ्या प्रमाणामध्ये ती बळावलेली होती की अगदी लहानपणापासनं या पांडवांची आपण कसा विनाश करू शकतो, म्हणून तर भीमांना विष दिलं गेलं किंवा लाखेचं घर त्या पांडवांना जिवंत जाण्यासाठी लाखेचं लाक्षागृह बांधण्यात आलं. तर अशा पद्धतीची हीन कृत्य या कौरवांनी केलेली आहे. पण त्याचं मूळ आपण पाहू शकतो की ह्या संस्कारामध्ये आहे. सगळे जे म्हणजे आता तमोगुणी, मोहाने आवरित, की जिथं स्थळ काळ वेळ याचं काहीच भान नाहीये. मग म्हणून तर ऋषी मुनींचा जरी पुत्र असला किंवा तरी दिती या जेव्हा सायंकाळच्या वेळेमध्ये कामवेगणे कामोत्तेजक झालेले असतात, तेव्हा आपल्या पतिदेवांकडे जातात. आणि ऋषी जरी असले कश्यप मुनी, तरी ते म्हणतात, समजवतात की असं नाही, ही योग्य वेळ नाहीये. परंतु त्या इतक्या हट्टाला पेटलेल्या असतात, त्या स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण नाही करू शकत, मनावरती नियंत्रण नाही करू शकल्या.
आणि मग त्यांना जे काही पुत्र झाले ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, की जे अ, ज्यांनी या समाजामध्ये किंवा त्यावेळेसच्या त्याच्यामध्ये देवतांना त्रास देणं, प्रत्यक्ष भगवंतांविरुद्ध युद्ध पुकारणं, अशा पद्धतीची कामं केलेली, म्हणजे हे राक्षसी वृत्ती, की ज्याच्यामध्ये तमोगुण आहे, अज्ञान आहे, की आपण काय करत आहोत हेच कळत नाही. तर ही राक्षस वृत्तीची गर्भ तेव्हा निर्माण झाले. त्यामुळे गर्भाधान संस्काराला खूप मोठं महत्व आहे, की ज्याच्यामध्येच खर तर या सत्व रज तम गुण यांचा कर्माची मुळं तिथं पेरलेली आपण पाहू शकतो. म्हणजे जसं की चित्रकेतू महाराज यांनी देखील एक इच्छा असते त्यांना, की आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी, आणि म्हणून त्या इच्छेसाठी म्हणून त्यांनी तो यज्ञ केलेला असतो. परंतु त्याचा परिणाम आपण पाहू शकतो, की तो पुत्र म्हणजे त्यांच्या नशिबामध्ये खरं तर नव्हता पुत्र, परंतु त्यांचा जो काही यज्ञाचं एक यज्ञ करण्यामागची जी काही जो काही संकल्प होता, की नाही माझ्या ह्याच्यात नाहीये तरी देखील ओढून ताणून का होईना पण मी पुत्रप्राप्ती मला हवी आहे. तर या उद्देशाने जेव्हा त्यांनी तो यज्ञ केला असतो, तर त्या तो पुत्र आहे तर तो दीर्घकालीन किंवा दीर्घायुषी ठरत नाही, आणि अगदी काही महिन्यांच्या काही दिवसांच्या अवधीतच खर तर त्या बाळाची हत्या केली जाते. तर अशा पद्धतीने राजसिक किंवा तामसिक कुठल्या तरी एका हेतूला, हेतू म्हणजे काय, की जिथे स्वतःचा जेव्हा विचार असतो तर तेव्हा ते राजसिक कर्म ठरतं. आणि जेव्हा आपण एखादा यज्ञ भले आपल्या आवाक्या बाहेरचा आहे, परंतु जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून करतो, तेव्हा मग ते जे काही तो सात्विक जिजाऊ मातेनं जो संकल्प केला, त्यांना देखील पुत्रप्राप्ती हवी होती. परंतु संकल्प काय होता, की श्रींच्या इच्छेत, श्रींची इच्छा आहे की ह्या स्वराज्याची निर्मिती व्हावी, आणि त्या स्वराज्याची निर्मिती करणारा पुत्र, धर्माचं रक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, अशी त्या जिजाऊ मातेनी तो संकल्प केलेला असतो. आणि मग आपण पाहू शकतो की खरा क्षात्रधर्म किंवा खरा राजा कसा असावा, तर हे दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज तिथे जन्माला येतात आणि स्वराज्याची स्थापना करतात. आणि शेवटी काय म्हणतात, हे हे राज्य व्हावे ही कुणाची इच्छा आहे, तर श्रींची. म्हणजे खूप खूप सारी युद्ध करतात, स्वराज्याची स्थापना करतात, परंतु श्रेय मात्र स्वतःकडे घेत नाही. तर ते काय म्हणतात, की ही भगवंतांना हे समर्पित आहे. अशा पद्धतीचे जर ऐतिहासिक योद्धे किंवा ऐतिहासिक पुरुष जर घडवायचे असतील, असा इतिहास जर प्रस्थापित करायचा असेल, तर नक्कीच आपल्याला या सत्वगुणाचा आधार खूप महत्वाचा आहे, आणि त्या दृष्टीने कर्म करणं खूप गरजेचं आहे. मग आता सत्वगुणाची कर्म करायची, तर त्यातला फरक काय आहे, तर तो चेतनेचा फरक आहे. म्हणजे आपण आपल्या दृष्टीने काय पाहू शकतो, की मला समजा एका हॉस्पिटल किंवा समाजामध्ये जे दानशूर लोक आहेत, तर ते पण पाहतात ना, की हॉस्पिटल्स बांधतात, शाळा बांधतात, मंदिर उभी करतात, परंतु त्यांची चेतना काय आहे त्याच्यानुसार त्यांची कर्म ठरतात. जे लोक खरोखर समाजाचं ऋण म्हणून ते फेडण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून एखादं कार्य करतात, तेव्हा खऱ्या अर्थानं ते सात्विक ठरतं. मग ते हॉस्पिटल बांधणं असू देत किंवा शाळा असू देत किंवा मंदिर बांधणं असू देत. परंतु हेच जसं की महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं, किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, म्हणजे शालेय किंवा शाळांच्या निर्मितीमध्ये हे जे काही या महापुरुषांनी काम केलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं सात्विक कर्म होतं, कारण तिथं कुठलाच स्वार्थ नव्हता. परंतु माझं नाव तिथं यायला पाहिजे, किंवा
हे जे काही एखादी संस्था स्थापन करायची आहे, तर त्याचं अ, अ, विश्वस्त म्हणून माझा तिथे अधिकार हवा, अशा जेव्हा स्वतःच्या आत्मकेंद्रित प्रवृत्तीने आपण एखाद्या शाळांची किंवा कुठल्या ह्याची निर्मिती करतो किंवा देणगी देतो, तेव्हा ते राजसिक कर्म ठरतं. आणि म्हणजे ही झाली समाजाच्या उपयोगाची कर्म, ती केवळ सात्विक आणि राजसिकच ठरू शकतात. तामसिक कर्मांचा आपण विचार करत नाही आहोत, कारण आपण त्या गोष्टीकडे वळायचंच नाहीये, किंवा त्या गोष्टी आपल्यासाठी तितक्याशा हे नाहीयेत, त्या खूपच निम्न दर्जाच्या आहेत. परंतु चेतनेतला फरक जेव्हा इथं होतो, तेव्हा कशा पद्धतीने कर्मांची दिशा किंवा कर्मांचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं, हे आपण इथं पाहू शकतो. म्हणून चेतनेची शुद्धी ही खऱ्या अर्थानं या कर्मांची देखील शुद्धी करू शकते. आणि आपल्याला म्हणजे आता मंदिरांच्या बाबतीमध्ये पण पाहू शकतो आपण, की बरसानामध्ये जे विलासगड आहे, तर तिथे जयपूरच्या राजांनी खूप कष्ट केले श्रीजींना तिथे आणण्यासाठी, की श्रीजींसाठी खूप असं भव्य मंदिर हवं, म्हणून त्यांनी खूप कष्ट केले. मला आता त्या राजांचं नाव एक्झॅक्टली आठवत नाहीये, परंतु त्यांनी अक्षरशः अगदी आपण पाहू शकतो की इतकं कोरीव काम किंवा इतकं भव्य मंदिर आहे, आणि जेव्हा ते काम झालं त्या मंदिराचं, तेव्हा श्रीजी स्वतः त्यांच्या राधाराणी त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्या म्हणतात की मला माझ्या जागेवरून हलवू नका. आणि ही जेव्हा त्यांना आज्ञा मिळते स्वप्नामध्ये, तेव्हा त्या आज्ञेचा त्या इतके आदर करतात की त्यांना आपण एवढं, नाहीतर एखादा कसं झालं असतं ना, की एवढं मोठं मी मंदिर बांधलेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता ती ज्याच्यासाठी केलेलं आहे ती गोष्टच साध्य होणार नाही म्हटल्यानंतर आपण किती रागराग केला असता. तर हे खरं सात्विक कर्म होतं, की नाही, भगवंतांची किंवा राधाराणींची इच्छा आहे ना, ठीक आहे, मग माझं काम किंवा मी हे जे काही सेवा केली आहे ते त्यांना मान्य नाही, हरकत नाही, परंतु तिथं कुठेच अशी रागाची भावना नाहीये किंवा निराशेची पण भावना नाहीये. तर अशा पद्धतीची कर्म खऱ्या अर्थाने अपेक्षित आहेत. आणि खरं तर जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कुठलीही कर्म करतो, तेव्हा ती रज आणि सत्व यांच्या पलीकडे जाऊन खरं तर ती दिव्य कर्म ठरतात. म्हणजे जसं की मी हे विशाळगडच्या त्या महलाचं उदाहरण दिलं, तर हे हे जे काय आहे ते दिव्य कर्म आहे, कारण तिथे भगवंत राधाराणी स्वतः केंद्रस्थानी आहेत आणि त्यांना त्यांच्यानुसार ते कर्म केलेलं होतं. परंतु ते जरी लौकिक अर्थाने अयशस्वी ठरलं असेल, हं, भौतिकदृष्ट्या ते कदाचित अयशस्वी ठरलं असेल, परंतु राधाराणींच्या दृष्टिकोनातून, श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून मात्र ते यशस्वीच असतं. त्यामुळे जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कुठलंही कर्म करतो, तेव्हा हे या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ते दिव्य कर्म म्हणून ठरतं. आणि मग तिथे जरी आपल्याला अपयश जरी आलं, तरी पण आपलं समाधान जे आहे, त्या समाधानाला किंवा त्या आनंदाला थोडा देखील धक्का लागत नाही. त्यामुळे आपण श्रील प्रभुपादांचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत, की त्यांनी आपल्याला दिनचर्या किंवा प्रत्येक कामासाठी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी हा जो हरे कृष्ण महामंत्राचा जप दिलेला आहे, तर तो आपण जेव्हा करतो आणि आपली दिनचर्या त्यानुसार बनवतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण या सत्व आणि रजो गुणधर्मांच्या कर्माच्याही पलीकडे जाऊन आपण दिव्य कर्म आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपण भगवंतांची सेवा करू शकतो आणि मानसिक समाधान प्राप्त करू शकतो, की जे कुठल्याही यश किंवा अपयश यांच्या परे असू शकतं. तर अशा प्रकारे या तिन्ही श्लोकांचा अर्थ समजून सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर नक्की सांगा, आणि कुणाचे काही कमेंट्स असतील तर सांगा. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद. एवढा छान क्लास, एवढा वेळ तुम्ही दिला. मला एक क्वेश्चन होता, एज्युकेशन सिस्टम सगळं चेंजेस आहेत किंवा खूप हे करायला लागतं, हे सगळं म्हणजे काही काही गोष्टी चुकीच्या वाटतात. तर ह्याचा बदल कसा होईल? होईल का नाही, का असंच वाढत राहील? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुम्ही गाईड खरं बोलू तर शकता का? शिक्षण क्षेत्रामध्ये माझं काही फारसं हे नाहीये, परंतु म्हणजे बरेच जण जो प्रयत्न करत आहेत की स्किल्स नुसार शिक्षण देणं, हं, किंवा एकाच तराजूमध्ये प्रत्येकाला मोजणं, हे जे काही शिक्षण क्षेत्रातलं जे मुख्य हे दोष आहे, तर तो बरेच जण त्याच्यावरती काम करत आहेत. तर जर प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच थोड्याफार का प्रमाणात होईना हा बदल संभवू शकतो. पूर्णपणे आपल्याला मागं कदाचित नाही जाता येणार, कारण अगदी त्यावेळेसचा समाज पद्धती आपण पुन्हा एकदा नाही हे करू शकणार, कारण शेवटी आपण केवळ आपल्या समाजापुरतं किंवा आपल्या देशापुरतं मर्यादित न राहता आपल्याला संपूर्ण जगामध्ये अं एवढा मोठा बदल होणं, त्याला किती काळ जाईल माहिती नाही. परंतु नक्की आपण आपल्या दृष्टीने तरी प्रयत्न करू शकतो, आणि किमान भगवद्गीता म्हणजे एवढं जरी आपण काम केलं की लहानपणापासून भगवद्गीतेचं ज्ञान आपण मुलांना देऊ शकलो, तर कधीतरी ते बीज कुठंतरी अंकुरित होऊन कुठंतरी त्याचं रोपटं होऊ शकेल. कदाचित ते पाहण्यासाठी आपलं आयुष्य कदाचित कमी पडेलही, माहिती नाही. पण कुठल्या ना कुठल्या मार्गे याचं फलित कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये नक्की दिसेल. तर आपल्या दृष्टीने आपण एवढंच करू शकतो की भगवद्गीता त्याचा ज्ञानाचा प्रचार प्रसार लहानपणापासून करणं, आणि मुलांमध्ये सुरुवातीपासूनच बिंबवणं की कशा पद्धतीने आपलं ध्येय उच्च असलं पाहिजे, आणि राहणीमान हे म्हणजे खूप सगळ्या गोष्टी मला हव्यात एवढी जरी आपण म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासाठीच आहेत आणि मला हव्यात, आणि ते करण्यासाठीच मी संपूर्ण आयुष्यभर अ, झगडत राहील किंवा कष्ट करत राहील, ही जी कुठं भावना आपण थोडीफार कमी करू शकलो, आणि अ, इंद्रिय उपभोगांपेक्षा देखील मानसिक समाधानासाठी आपल्याला काम करायचं आहे, आणि कशा पद्धतीने आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण कुठलाही व्यवसाय निवडला पाहिजे, किंवा त्या पद्धतीने प्रामाणिकता आणली पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये. एवढं जरी आपण शिकवू शकलो तर नक्कीच एक चांगला समाज घडण्याची आपण अपेक्षा धरू शकतो. मुळातच एज्युकेशन सिस्टीम मध्ये किती बदल कशा पद्धतीने करायचे हे काही अंशी अ, आपल्या हातात आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शासनकर्त्यांच्या हातात आहे. त्यामुळं आपण आपल्या लेवलवरती स्तरावरती प्रयत्न करूयात. बाकी जे समाजाला जे मान्य आहे किंवा प्रशासनाला जे मान्य आहे, तर त्यानुसार बदल घडतील तेव्हा घडतील. तर थोडाफार प्रयत्न आपण म्हणून तर आपण आपल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये बालसंस्कार वर्ग किंवा चिल्ड्रन कमिटीज आहेत की जिथं या वैदिक धर्माचं शिक्षण दिलं जातं. तर हा एक प्रयत्न नक्कीच म्हणता येईल. एज्युकेशन सिस्टीम बदलेल तेव्हा बदलेल, परंतु आपण जसं एक इस्कॉन तर्फे काय प्रयत्न करू शकतो, तर तेवढं जरी आपण पाहिलं आणि मुलांना कसे आपण जास्तीत जास्त संस्कार देऊ शकतो तेवढ्या पुरतं जरी आपण मर्यादित ठेवलं. आता आपल्या इथे बाल बाल कमिटी आहे, तर अनेक म्हणजे अनेक भक्त जरी बालगोपाल समितीमध्ये नसले तरी देखील समजा माझ्याकडे एखादं स्किल आहे चांगलं, जसं आता आपल्या इथे भापकर प्रभूजी खूप छान योगा घेतात, तर मुलांना येऊन ते योगा शिकवतात. तर माझ्याकडे काय आहे स्किल, ते जर मी मुलांना देऊ शकले आणि ज्याचं त्यांच्या आरोग्यावरती किंवा मनावरती सकारात्मक पद्धतीने त्यांचे संस्कार होतील, अशा पद्धतीने जर आपण कॉन्ट्रीब्युट केलं तर नक्कीच आपण थोडाफार का होईना बदल घडवू शकतो.
अजून कुणाला यावरती काही सांगायचं असेल तर सांगा, पण मला जे आता सुचलं किंवा जे काही वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न. खूप खूप छान माताजी, थँक्यू व्हेरी मच. अनम्यूट करते जरा. चालेल. उद्या सगळ्यांनी परत एकदा जॉईन व्हा. आता करता कसे असले पाहिजेत, सात्विक, राजसिक, तामसिक, याच्याबद्दल उद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वर्णन आढळेल. तर सगळ्यांनी 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे बोल माताजी. दंडवत हरे प्रणाम. बोल. दंडवत दंडवत. करू का एंड हरे माताजी? कृष्णा. दंडवत प्रणाम. हो हो. झालं. थँक्यू. आणि चातुर्वर्णाचं जे सांगितलं तुम्ही किती गरजेचं आहे. बरेच गैरसमज असतात या बाबतीमध्ये, पण गीता या बाबतीमध्ये किती आपल्याला छान मार्गदर्शन करतात. पण तुम्ही उदाहरणातून कुंती महाराणी आणि ह्यांच्या गांधारीच्या उदाहरणातून पण संस्कारांची किती गरज आहे खूप छान सांगितलं माताजी डिटेलमध्ये. थँक्यू सो मच. हरे थँक्यू. कृष्णा. थँक्यू. हरे बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर क्लास झाला. शिवाजी महाराजांचं पण उदाहरण तुम्ही थँक्यू. जे दिलं ते पण, हा हा. आणि त्यांनी थँक्यू माताजी. राज्य केलं म्हणजे त्यांनी रामदास स्वामींनी म्हणजे त्यांनी त्यांनी आधी घेतलं ते राज्य आणि मग ते आता सांगितलं की आता तुम्ही राज्य करा, ते असं होतं ना ते, हम्म. की बरोबर. तुमचं त्याच्यावर स्वामित्व नाही राहिलं पाहिजे त्याच्यावरती, राज्यावर. बरोबर. तो हो. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि Yes, yes. शाळांचं आणि ह्याच्यामध्ये, आणि मेन म्हणजे मानसिक समाधान. आणि प्रभुपदांनी जे सांगितलेलं आहे की नुसतं ह्याच्या मागे धावलं नाही पाहिजे पैशासाठी, किंवा हे म्हणजे आपण जी मेहनत करतोय एवढी करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला, आणि क्वालिटी लाईफ, हिअर कम्स दॅट क्वालिटी लाईफ. म्हणजे बेसिकली Yes. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांबरोबर वेळ नीट द्यायला पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. खूप, बरोबर म्हणजे बरोबर. तर होणार. मुलं कृष्णा कॉन्शियस होणं खूप गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी एव्हरीवन हॅज टू टेक एफर्ट्स. आय थिंक खूप गरजेचं आहे. बरोबर. समाज म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे ती. हो, आणि प्रचार झाला पाहिजे, हाही पॉइंट खूप, खूप खूप. म्हणजे तेच सर्वात इम्पॉर्टंट कार्य आहे. म्हणजे आपण म्हणतो की बदल पाहिजे, बदल पाहिजे, पण कोणी ते कार्य नीट मनापासून सगळ्यांनी कोण. केलं तर इट इज नॉट इझी. येस. म्हणजे बरोबर. फ्रॉम इकॉनॉमिकल, पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू सगळंच, म्हणजे असं धरलं तर इट इज व्हेरी बरोबर. इम्पॉर्टंट. खूपच सुंदर क्लास. थँक्यू व्हेरी मच. दंडवत प्रणाम. थँक्यू म्हणजे धन्यवाद प्रणाम. थँक्यू. तुम्ही एवढं खूप छान पद्धतीने अजून विश्लेषण करून सांगितलं. थँक्यू. चालेल, थांबूया आपण.